नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने नुकतीच पॅन 2.0 ही नवीन स्कीम लॉन्च केली होती, ज्या अंतर्गत आता जे पॅन कार्ड आहे ते बारकोड सहित तुमचं हे जनरेट होणार आहे। म्हणजे एकंदरीत जे आता नवीन पॅन कार्ड येणार आहे ते विथ बारकोड जनरेट होणार आहे। म्हणजे बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या पॅन कार्डची ए टू झेड माहिती ही स्कॅनरच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो। तर पॅन 2.0 च्या अंतर्गत आता नवीन पॅन कार्ड इश्यू होणं सुरू झालेलं आहे। तुमच्याकडे जरी तुमचं जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्ही ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात आणि जे ई पॅन कार्ड डाउनलोड होईल मित्रांनो, तर ते नवीन पॅन 2.0 पद्धतीने डाउनलोड होणार आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने जुनं पॅन कार्ड तुमच्याकडे जरी असेल तर त्याचं तुम्ही नवीन ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात। तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच टेक्निकल नॉलेज आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो। बघा, मी आता ऑफिशियल वेबसाईट NSDL च्या आलेलो आहे। इथून मी तुम्हाला प्रोसेस करून दाखवणार आहे। जे पॅन डिपार्टमेंट आहे इंडियाचं, त्यांनी दोन ऑथराइज्ड डीलर फाइंड केलेत, ते म्हणजे एक UTI आणि NSDL। तर मी NSDL ने तुम्हाला प्रोसेस करू शकतो, कारण काही पॅन कार्ड UTI ने जनरेट होत असतात आणि काही पॅन कार्ड NSDL ने जनरेट होत असतात। तर मी तुम्हाला NSDL ची प्रोसेस आता करून दाखवणार आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो। इथे आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यात तुम्हाला गेट ई पॅन कार्ड असा एक ऑप्शन दिसेल। या ऑप्शनच्या खाली तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमच्याकडे तुमचा पॅन कार्डचा अक्नॉलेजमेंट नंबर असेल तर अक्नॉलेजमेंट नंबर तुम्ही टाकू शकतात। तर माझ्याकडे माझा पॅन कार्ड नंबर आहे म्हणून मी पॅन कार्ड नंबर इथं टाकतोय मित्रांनो। पॅन कार्ड नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थ, जे मंथ आहे डेट ऑफ बर्थचा तो मंथ आणि डेट ऑफ बर्थचा इयर, या दोन गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहे। त्यानंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे। इथं GST आहे ना ऑप्शनल आहे, हा तुम्हाला भरण्याची गरज नाही। जे व्यापारी वर्ग असतील त्यांना हा भरण्याचा गरज आहे। त्यानंतर टिकवर क्लिक करा। टिकवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली शो होईल आय एम नॉट रोबोट या कॅप्चावर क्लिक करून घ्या। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा मित्रांनो। चला तर मी आता सगळी डिटेल्स भरून घेतो मित्रांनो। सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची पॅन डिटेल्स, मोबाईल नंबर जो लिंक असेल तो शो होईल। त्यानंतर ईमेल ID शो होईल जी तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक असेल। त्यानंतर पिन कोड असेल आणि तुमचा जिप कोड असेल। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल की सिलेक्ट फ्रॉम बिलो ऑप्शन टू रिसीव्ह OTP। तुम्हाला ईमेल ID ने OTP रिसीव्ह करायचा आहे का मोबाईल नंबरने रिसीव्ह करायचा आहे, तर इथं टिक करू शकता। मी मोबाईल नंबरने OTP रिसीव्ह करणार आहे, तर मोबाईल नंबरच्या याच्यावर टिक करून त्यानंतर ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या ॲक्सेप्ट करून घ्या। त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड फॅकल्टी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर पेमेंटचं ऑप्शन येईल। जे पेमेंट असेल ते पेमेंट आपल्याला आता इथं करावं लागेल। त्यानंतर ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम हे ऑप्शन तुम्ही चूज करून घ्या। इथं बिल डेस्क आणि पेटीएम दिले, दोघांपैकी तुम्ही कुठलेही एक ऑप्शन चूज करू शकतात। त्यानंतर कार्य आल्यानंतर टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्या। प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो। प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 8.26 पैशाचं जे चलन आहे ते लागणार आहे। तर 8.26 रुपये चलन इथं आपल्याला करावं लागेल। पे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं आता जे ऑप्शन असेल पेमेंटचे ते शो होतील। तुम्ही हा बारकोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकतात। सो बारकोड स्कॅन करून तुम्ही आपल्या UPI द्वारे पेमेंट करू शकता। ते इझिली तुम्हाला करता येईल मित्रांनो। बघा मित्रांनो, मी इथं माझं आता पेमेंट केलेलं आहे। पेमेंट स्टेटस जे असेल ते सक्सेस झालेलं आहे। आता कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसीट असा ऑप्शन असेल, तर याच्यात तुम्ही याच्यावर क्लिक करून घ्या आणि जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसीट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी पेमेंट रिसीट असेल ती जनरेट होऊन जाईल मित्रांनो। जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथं ती पेमेंट रिसीट तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुमचं ई पॅन कार्ड ऑफिशियली तुमची जी ईमेल ID असेल त्या ईमेल ID वर आलेलं असेल मित्रांनो। तर मी आता तुम्हाला दाखवतो की ई पॅन, तर बघा मित्रांनो, माझ्या जी ऑफिशियल ईमेल ID होती जी माझ्या पॅन कार्ड सोबत लिंक होती, तर त्याच्यावर माझं आता नवीन ई पॅन कार्ड आलेलं आहे। तर बघा ईमेल आलेले आहे अशा पद्धतीने। या ईमेलला एक अटॅचमेंट आलेलं आहे, ज्यात माझं जी पेमेंट रिसीट हे आहे आणि ई पॅन कार्ड आहे मित्रांनो। चला तर मी हे ई पॅन कार्ड डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो।
मित्रांनो हे जे अटॅचमेंट येईल याच्यावर तुमचं पासवर्ड असेल, तर पासवर्ड तुमचा काय असणार आहे, तर तुमची जी डेट ऑफ बर्थ असणार आहे, तर ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची ॲज अ पासवर्ड म्हणून. तर बघा जे ई पॅन कार्ड आहे ते ओपन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं ई पॅन कार्ड आता असणार आहे. आता जे पॅन 2.0 मध्ये म्हटलंय की बारकोड येणार आहे, तर अशा पद्धतीने हा बघा बारकोड आहे. हा बारकोड तुमच्या पॅन कार्डवर आता येईल मित्रांनो. तर हा बारकोड स्कॅन करता तुमची जी पॅन कार्डची डिटेल्स असेल, तर ती पॅन कार्डची डिटेल्स तुमची शो होईल. जसा बघा तुम्ही आधार कार्डवर आपला बारकोड होता, तशा पद्धतीनेच आता तुमच्या पॅन कार्डवर देखील बारकोड येणार आहे. या बारकोडच्या मदतीने लगेच फाइंड आउट होईल की हे पॅन कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. कारण की भरपूर पॅन कार्ड हे डुप्लिकेट सुद्धा बनत असतात, म्हणून डुप्लिकेट पॅन कार्डना आता आळा बसणार आहे. हे जे बारकोड असणार आहे हे बारकोड स्कॅनेबल असेल. हे बारकोड स्कॅनरने स्कॅन करता तुमची सगळी A to Z माहिती पॅन कार्डची ही उपलब्ध होईल मित्रांनो एक क्लिकवर. तर आता अशा पद्धतीने पॅन 2.0 मध्ये या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. तुमच्याकडे जर तुमचं जुनं पॅन कार्ड असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात, ज्यामध्ये बारकोड हा दिसून येईल मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही त्यांचं पॅन कार्ड हे डाउनलोड करून देतील. व्हिडिओ जरी तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला कामाचा वाटला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी आणि गव्हर्नमेंट योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.